महाराष्ट्राच्या राजकारणातला गेल्या 3 दशकातला इतिहास पाहायला गेला तर शरद पवार यांचा घरफोडीचा इतिहास हा फार काही सांगून जातो। तशीच घटना यंदा राज्यामध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सुद्धा पाहायला मिळालेली आहे। बेलापूर विधानसभा मतदारसंघातून मंदा मात्रे यांची उमेदवारी जाहीर होताच भाजपाचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी बंड उभारले आणि या उभारलेल्या बंडाचे वारे नेमक्या कोणत्या दिशेने वाहणार याचा फैसला आता निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी होणार आहे। आता याच निमित्ताने गणेश नाईक हे एरोलीतून भाजपाचे यंदाच्या विधानसभेसाठी उमेदवार आहेत, तर मुलगा संदीप नाईक शरद पवारांसोबत आहे। आता पुन्हा एकदा शरद पवार यांनी नाईक यांचं घर फोडलं। सातत्याने शरद पवारांवर फोडाफोडीच्या राजकारणाचा आरोप होत असतो। याआधी पवारांनी कशी अनेक घरं फोडलेली आहे, राजकारणामध्ये आपली जागा बनवून ठेवलेली आहे आणि फोडाफोडीच्या राजकारणाचा शरद पवारांचा इतिहास कसा आहे आणि या निमित्ताने ही जी घडामोड झालेली आहे त्या संपूर्ण घटनेचा आढावा या भागात घेणार आहोत। शरदचंद्र पवार साहेब आगे बढ़ो। साधारण वर्षभरापूर्वी पक्षाने संदीप यांच्याकडे भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पद सोपवले होते। त्यानंतर भाजपाच्या जिल्हा कार्यकारिणीवर त्यांनी आपल्या समर्थकांची वर्णी सुद्धा लावली होती। तरीही या पार्श्वभूमीवर बेलापूरची उमेदवारी मंदा मात्रे यांना जाहीर होताच संदीप नाईकांनी हाती तुतारी घेण्याचा निर्धार केला। शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अजून नवी मुंबईमध्ये आपले पत्ते उघडले नाहीत। महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये एरोली उद्धव ठाकरेंकडे तर बेलापूर शरद पवारांकडे असण्याची शक्यता आहे। त्यामुळे नाईकांच्या भूमिकेवर नवी मुंबईचं राजकीय भवितव्य आता निर्भर असणार आहे, कारण नवी मुंबईच्या राजकीय दिशा ठरवण्यासाठी ही महत्त्वाची घडामोड आहे। भाजपाने रविवारी 99 जणांची पहिली यादी जाहीर केली। या यादीनंतर नवी मुंबईतील तिढा सुटण्याऐवजी तो वाढला। बेलापूर आणि एरोली असे 2 मतदारसंघ मिळण्यासाठी गणेश नाईकांनी फिल्डिंग लावली होती, मात्र बेलापूरमध्ये पुन्हा मंदा मात्रे यांना संधी देण्यात आलेली आहे। त्यामुळे संदीप नाईकांनी पवारांच्या पक्षातून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे। मात्र वडील गणेश नाईक यांनी संदीपचा प्रचार करणार नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता वडील फडणवीसांसोबत तर मुलगा पवारांसोबत असं समीकरण आता नवी मुंबईमध्ये पाहायला मिळणार आहे। याच निमित्तानं पवारांकडून एकदा पुन्हा एक घर फोडण्यात आलं। माजी मंत्री आणि एरोलीचे विद्यमान आमदार गणेश नाईक यांचे सुपुत्र आणि माजी आमदार संदीप नाईक यांनी बेलापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते, पण संदीप नाईक यांना मात देत मंदा मात्रे यांनी भाजपाकडून उमेदवारी मिळवण्यात यश मिळवले। त्यामुळे नाराज झालेल्या संदीप नाईक यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली। संदीप नाईक यांच्यासह 25 माजी नगरसेवक आणि भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। संदीप नाईक यांचा पक्षप्रवेश होण्यापूर्वी शिंदेच्या शिवसेनेचे नेते बेलापूर विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवण्यास इच्छुक होते। त्यांनी सुप्रिया सुळेंची भेटही घेतली होती, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने वेट अँड वॉचची भूमिका घेतली होती। त्याच वेळी संदीप नाईकांना भाजपाने उमेदवारी दिली नाही, तर शरद पवारांच्या तुतारी चिन्हावर लढवतील अशी चर्चा सुरू झाली आणि आता अखेर त्यांनी तुतारी हाती घेतली आहे। ज्या घटकानं ज्या आमदारानं या शहरातील कार्यकर्त्यांच्या प्रति अपमानास्पद वागणूक दिली, शहराच्या बाजूने निर्णय घेत असताना लोकांचं मन किंवा लोकांचा कल लक्षात घेतला नाही, अशा पद्धतीनं जर आपण शहराची जर आपल्याला भूमिका मांडायची असेल तर आपण योग्य निर्णय घेतला पाहिजे। आणि नक्कीच या सर्व कार्यकर्त्यांनी जर ठरवलंय की आज निर्धार मेळाव्याचं आयोजन करून जो कार्यकर्ते निर्णय देतील, जो कार्यकर्ते कल देतील, त्या दृष्टीने मी आज निर्णय घेणार।
वडील आणि मुलगा हे दोघेही नवी मुंबईतल्या 2 मतदारसंघासाठी भाजपाकडून उमेदवारी मिळणार अशी अपेक्षा बाळगून होते। मात्र वडिलांना उमेदवारी मिळाली, मुलाला संधी मिळाली नाही आणि मिळणार अशी आशा सुद्धा संदीप नाईक यांनी धरून ठेवली नाही आणि वेगळी वाट धरली। वडिलांपासून वेगळी वाट धरत शरद पवारांचा हात धरला आणि हाती तुतारी घेतली। आता फडणवीसांसोबत वडील म्हणजे गणेश नाईक आहेत, तर संदीप नाईक हे पवारांसोबत आहे। दरम्यान यावर गणेश नाईक यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे तेही पाहूया। या ठिकाणी आपल्याला जे पाहिजे त्यासाठी तुम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करा, आग्रह धरा, निग्रह करा, पण तिथं दुराग्रह करू नका असं मी त्यांना म्हटलं। पक्षाच्या चौकटीत काम करावं। त्याने म्हटलं की आता गेली 5 वर्ष मी थांबलो, अजून 5 वर्ष थांबलो तर राजकारणामध्ये ग्रीप राहणार नाही, तर मी काय करेन ते मला तुम्ही अडवू नका। ते म्हटलं मी तुला कुठली गोष्ट कर पण सांगत नाही आणि नको करू पण सांगत, कारण यू आर मॅच्युअर्ड, तो काय लहान मुलगा नाही। कुठलीही भूमिका घेतली तर अडवणार नाही अशी भूमिका वडिलांनी घेतल्याचं दिसलं, आपण ते ऐकलं सुद्धा। त्यामुळे आता संदीप नाईक यांनी जी भूमिका घेतली आणि वेगळी वाट धरलेली आहे त्याला वडिलांचा पाठिंबा आहे का असाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतो। पण यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे ते की 5 वर्ष अजून वाट पाहणं आपल्यासाठी कठीण असल्याचं संदीप नाईक यांनी म्हटलेलं आहे। 2019 मध्ये ज्यावेळेला निवडणुका होत्या त्यावेळेला काय गोष्टी घडल्या होत्या त्यावर एक नजर टाकूया। गणेश नाईकांनी भाजपामध्ये येताच मुलासाठी उमेदवारी मागितली। संदीप नाईकांना बेलापूरमधून उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली होती, पण भाजपाने मंदा म्हात्रे यांना उमेदवारी दिली होती। मंदा म्हात्रे 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी सुद्धा झाल्या। म्हात्रे यांना 87,558 मते मिळाली होती। राष्ट्रवादीचे अशोक गावडे यांना 44,261 मते मिळाली होती। मनसेचे उमेदवार गजानन काळे यांना 27,618 मते मिळाली होती। मंदा म्हात्रे यांनी 43,597 मताधिक्याने इथे विजय मिळवला होता। या निमित्तानं चर्चा होत आहे ती म्हणजे शरद पवार यांच्या राजकीय खेळीची। शरद पवार यांनी याआधी सुद्धा घराणे फोडलेली आहेत आणि बंड करत स्वतःचं राजकीय वर्चस्व प्रस्थापित करून ठेवलेलं आहे। गेल्या कित्येक दशकांपासून शरद पवार हे सत्तेत असण्यासाठी तडजोडी करत असतात, फोडाफोडीचं राजकारण करत असतात असा आरोप सातत्यानं त्यांच्यावर होत असतो। शरद पवार यांच्या बंडाची गोष्ट ही फार प्रचलित सुद्धा आहे। शरद पवार यांच्या बंडाची गोष्ट काय आहे त्या तपशिलावर आपण एक नजर टाकूया। आणीबाणीनंतर 1978 साली महाराष्ट्रामध्ये वसंतराव पाटील यांचं सरकार स्थापन झालं। रेड्डी काँग्रेसकडून वसंतदादा मुख्यमंत्री तर इंदिरा काँग्रेसकडून नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री बनले। सरकार स्थापनेनंतर या दोन्ही काँग्रेसमध्ये धुसफूशी सुरू झाल्या। 1978 साली सत्ताधारी पक्षामध्ये असलेल्या शरद पवारांनी बंडखोरी केली। पवार 40 समर्थक आमदारांना घेऊन विरोधी बाकावर जाऊन बसले आणि वसंतदादांचं सरकार कोसळलं। परिणामी शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा केला। पहिल्यांदा शरद पवार मुख्यमंत्री सुद्धा बनले, त्यावेळी पवारांचं वय 38 वर्ष होतं। दरम्यान आतापर्यंत शरद पवार यांचा फोडाफोडीचा इतिहास हा फार जुना आहे, त्यावर एक नजर टाकूया। बारामतीतील काकडे घराणं पवारांनी फोडलं। पूर्वी बारामतीत काकडे घराण्याचा दबदबा होता। संभाजीराव काकडे पवारांच्या आधी 2दा खासदार होते। काकडेंच्या पराभवासाठी पवारांनी जोर लावला होता आणि ताकद लावली। सोमेश्वर साखर कारखाना सुद्धा पवारांनी आपल्या ताब्यात घेतला। संभाजी काकडेंचे पुतणे शहाजी काकडे यांना कारखान्याच्या संचालकपदी बसवले।
शहाजी काकडे यांना सोबत घेत पवारांनी काकडे घराण्यामध्ये फूट पाडली. मुंडे घराणं सुद्धा शरद पवारांनी फोडलं. गोपीनाथ मुंडे मंत्री असताना धनंजय मुंडे राजकारणामध्ये सक्रिय झाले होते. गोपीनाथ मुंडे 2009 साली लोकसभेवर गेले. बीडची जागा रिक्त झाली. पंकजा मुंडेंना संधी मिळाली. त्यानंतर धनंजय मुंडे नाराज असल्याच्या चर्चा होत्या. धनंजय मुंडेंचं विधान परिषदेवर पुनर्वसन करण्यात आलं. यावेळीच धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे संघर्षाची सुरुवात झाली होती. काका पुतण्याच्या या वादाचा शरद पवारांनी फायदा घेतला. बीडमधील क्षीरसागर घराणं सुद्धा शरद पवारांनी फोडलंय. क्षीरसागर कुटुंब बीडच्या राजकारणात मोठं नाव होतं. संदीप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर वादाचा पवारांनी फायदा घेतला. काका पुतण्याचा हा वाद आणि त्याचा शरद पवारांना फायदा झाला. यानंतर साताऱ्याचं भोसले घराणं पवारांनी फोडलं. भोसले घराणं काका पुतण्याच्या संघर्षाने फुटलं. अभयसिंह भोसले आणि उदयनराजे भोसले असा संघर्ष सर्वांना माहिती आहे. अभयसिंह भोसलेंना पाडण्यासाठी उदयनराजेंना पवारांनी बळ दिलं. आज हा वाद उदयनराजे विरुद्ध शिवेंद्रराजे असा सुरू आहे. अकलूजचं मोहिते पाटील घराणं सुद्धा पवारांनी फोडलं. सोलापुरातील मोहिते पाटील मोठं घराणं आणि या घराण्याला सुरुंग लावण्याचं काम पवारांनी केलं. आजच्या जेम विशेषमध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.